सुरुवात चांगली केली आहे पॉवर प्लेमध्ये विजय पवारने. पुढील चेंडू ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करतोय विशाल समोर. ओव्हरपिच आहे, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल. एक धाव, एका धावाने खातं उघडलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा, म्हणजेच विशालने. संदीप फुटाणे बोधलाय स्ट्रायकिंग एंडला. संदीपसाठी बघूया फिल्डिंग त्याच प्रकारेच आहे, ते म्हणजेच लॉंग ऑफ टॅक ठेवला आहे, मिड विकेट ठेवला आहे डीपमध्ये. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट फाईन लेग ठेवला आहे, थर्ड मॅन एक ठेवला आहे, गली आहे, पॉईंट आहे आणि शॉर्ट कव्हर एक सेज केला आहे सर्कलच्या आतमध्ये, तो संदीप फुटाणेसाठी. ऑप्शनच्या बाहेर चेंडू भरपूर बाहेर निघतोय, लेग कटर चेंडू होता, व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. संदीप फुटाणे स्ट्राईक एंड आले तर काहीतरी वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न विजय पवार इथे करतोय, पण त्याच्यामध्ये सफल होत नाहीये. धावसंख्या 10 फलकावर 2. माझ्यासोबत निलेश गोलतकर आहेत आमचे ॲज ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये. थांबून खेळायचा प्रयत्न, स्वाईप करायचा प्रयत्न, टायमिंग जमणार नाहीये, चेंडू बॅटच्या खालून थोडासा संबरी निघून जातोय तो विकेट किपरकडे. थोडंसं त्या ठिकाणी फंबल झालं, पण धाव तिथे काही घेतली नाहीये. विशाल इवन तयार होता, अर्ध्या क्रीजपर्यंत आला होता, पण नकार दिला संदीप फुटाणेने. पुढील चेंडू ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. एक पारितोषिक आले महेश भाने यांच्याकडून, जर 8 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, आणि 2 झेल जरी पकडले त्या खेळाडूला सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल महेश भाने यांच्याकडून. धावसंख्या 10 फलकावर 3. ओ अप्रतिम डिलेव्हरी, प्रचंड वेग, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि वेगाने इम्प्रेस करतोय तो विजय पवार. 2 विकेट जरी काढले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे महेश भाने यांच्याकडून आडोली संघाच्या खेळाडूंसाठी. फुल लेगचा चेंडू तर ड्राईव्ह केलाय, कार्पेट शॉट ऑफर केला तिथे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव या चेंडूवर. गुड बॉलिंग, चांगलं प्रोसेस या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या आणि अवघ्या बघतोय फक्त आणि फक्त 4च धावा, त्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक निश्चित महेश भाणे यांच्याकडून दिलं जाईल ते विजय पवारला. अवघ्या 4 धावांचं षटक त्याने टाकलंय आडवली संघाच्या माध्यमातून. पहिले षटक पॉवर प्लेचं टाकत असताना आपण बघतोय अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये ती विजय पवारने. संदीप फुटाणे विशाल आघाडीचे फलंदाज, थोडीशी सावध सुरुवात या दोन्ही फलंदाजांकडून काठी संघासाठी. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी मोठागाव चषक आपण ही स्पर्धा पाहत आहोत 2025. शेवटचा आणि अंतिम दिवस, 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. ऑलरेडी आपण बघितलं की सागाव आणि खार्डी हे 2 संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये, टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि बघायचे 8 एकूण 8 संघ खेळत आहेत, त्याच्यामध्ये कोपर हेदुटणे, आडिवली काटई, निळजे देसाई आणि मोठी देसाई आगासन असे एकूण 8 संघांच्या माध्यमातून एक संघ क्वालिफाय होईल आणि थेट 3 संघांमध्ये होईल तो ड्रॉ. बोलिंग मार्गावर प्रभाकर भाने सज्ज होतोय षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले मध्ये. बघायचं आहे मागच्या षटकात ज्या धावा आल्या होत्या त्यामध्ये धावा या षटकात आता बनवावे लागतील पॉवर प्ले मध्ये. स्ट्राईक एंडला विशाल, पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, जाऊ दिलं. जहीर खान मात्र त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारे रिप्लाय नाहीये, म्हणजे आपण बघतो की चेंडू हा रिटर्न क्रिजच्या आतमधून निघून गेला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, फुल लेनचा चेंडू होता प्रभाकरचा मोठा गावांकडून. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले 2. ओव्हर पिच आहे, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आहे, मिड ऑफचा खेळाडू ऍक्शन मध्ये येतोय, चेंडूच्या खाली जज करतोय, जजमेंट चांगलं आहे. प्रभाकरला पहिली विकेट, पहिला ब्रेक तो आपल्या संघाला मिळवून दिलाय. विशाल बॅक टू डगआउट. प्रभाकरने जर अजून एक विकेट काढली तर महेश भाने यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. करण पाटील केपी बॅटिंगला येतोय. करण पाटील, जबाबदारी खूप मोठी आता मात्र मैदानावर खांद्यावर
या संघाची ती मात्र पेलवण्यासाठी स्वतः आता मात्र कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय करण पाटील. मिड ऑफ मध्ये आपण बघितलं की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेशने एक सुरेख झेल फिनिश केला. 4 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय काटेई संघाला. बॅटिंगसाठी करण पाटील ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय. प्रभाकर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा पॉवर प्लेमध्ये मोठा गावांकडून. करणवर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी खूप मोठी आहे खांद्यावर. ओ यॉर्क लाईनचा चेंडू होता, खोदून काढायचा प्रयत्न. ब्युटिफुल डिलिव्हरी. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय प्रभाकरचा. भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावर ब्लॉकमध्ये आपण बघितलं की चेंडू टाकला त्या ठिकाणी फलंदाज करण समोर. एक्सेलेंट डिलिव्हरी, एक्सेलेंट डिलिव्हरी बाय प्रभाकर. धावसंख्या 4, एक गडी बाद. प्रभाकरचा पुढचा चेंडू समोर करण. थांबून खेळायचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग जमला नाहीये. या चेंडूवर प्रचंड वेगाने चेंडू निघून जातो. टप्पा घेतल्या पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये थोडंसं मात्र आपण बघतोय की बॅकफुटला आहे काटाई संघ. धावा येत नाहीयेत. इव्हन ते जमवण्याचा प्रयत्न फलंदाज करतात पण तेवढी संधी मात्र गोलंदाज देत नाहीयेत. एवढ्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण बघतोय सुरू आहे. प्रभाकरचा पुढचा चेंडू. ओ वॉट अ शॉट, स्लॉग हिट. तोलून मापून मारलेला फटका सरळ सीमारेषे बाहेर, षटकार. संख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. संघर्षमय फटका, संघर्ष भरपूर करावा लागला स्ट्रायकिंग एंडला करण पाटील. त्यानंतर आपण बघतोय हा षटकार आलाय 10 धावा धावफलकावर. पुढील चेंडू प्रभाकरचा टू करण पाटील. अजून एक पॉवर पॅक, बॅक टू बॅक, ह्यूज हिट, ऍक्शन रिप्ले, कॉपी अँड पेस्ट, ब्युटिफुल 6. काय बॅटिंग केली करण पाटील. थोडा वेळ आपण बघितलं की शांत राहिला होता, नंतर आपलं मैदानातलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना जबरदस्त बॅटिंग, 2 अप्रतिम षटकार बॅक टू बॅक दाखवले. तब्बल 16 धावा धावफलकर 2 षटकाच्या अखेरीस करण रन रेट 8 आपण बघतोय. इव्हन पहिल्या षटकामध्ये विजय पवारने चांगली गोलंदाजी केली होती, चांगलं षटक टाकलं होतं. अवघ्या 4च धावा खर्च केल्या होत्या, पण निर्णायक षटकातल्या 2 चेंडूंवर आपण बघितलं की 2 षटकार आले आणि तिथे मात्र प्लसमध्ये आला, प्लस पॉईंटमध्ये आला तो म्हणजेच काटाई संघ 2 षटकारामुळे. आणि धावसंख्या बघतोय जी धावफलकावर ती 16 धावा धावफलकावर. त्यानंतर निळजे विरुद्ध देसाई असा तिसऱ्या फेरीतला सामना आहे. पण आपण बघितलं की मैदानावर सेकंड राऊंडचा मॅच आपण लगेचच कव्हर करणार आहोत. यानंतर गोलंदाज सज्ज षटकामध्ये पुन्हा विजय पवार. समोर संदीप फुटाणे, अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू, कॉट बिहाइंड अपील, एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. एक मोठी विकेट गळायला लागते, मोठी विकेट मिळते विजय पवारला. संदीप फुटाणे बॅक टू डगआउट. डाऊन. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेले आहेत, म्हणजेच काटाई संघाचे. विशाल तंबूत परतला, संदीप तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजेच करण पाटील. स्ट्रायकिंग एंडला रोहित पोहोचला आहे. धावसंख्या 16. यॉर्क लाईनचा चेंडू होता, फक्त दिशा दिली, स्टिअर केलं स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्रक्षक दूरवर आहे बघा, जाऊन द्यायचा प्रयत्न करणार का, निश्चित करणार. रोहित पोहोचला स्ट्रायकिंग एंडला, नो त्याच्यात मात्र शंका नाही. गुड रनिंग, गुड रनिंग, सेन्सिबल क्रिकेट.
2 धावेने ऑफ द मार्क खातं उघडलंय आणि धावसंख्या धावफलकावरती जे गुण धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. पुढील चेंडू विजयचा, प्रचंड वेगाने चेंडू हा हाताळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये कव्हरमध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करेल. एक धाव मिळेल या चेंडूवरती रोहितला. वेग प्रचंड आहे. अचूकतेवर भर देत असताना आपण बघतोय गोलंदाज विजय पवार. धावसंख्या 19 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. थोडंसं स्ट्रगल करत असताना काटई संघ, कारण 2 विकेट ओपनिंग पेअर खूप लवकर तंबूत परतले. इव्हन आपण बघितलं की विशालने 2 धावा कुठल्या, संदीपने एकच धाव ती मात्र करू शकला. पण करण पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, 2 षटकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि चेंडू थेट जातोय तो आपण बघतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. करण पाटीलची स्ट्रेंथ माहिती आहे विजय पवारला. मोठे फटके मारू शकतो, इव्हन गॅपमध्ये खेळू शकतो. अशा मुळे त्याच्या समोर अस्त्र त्याने वापरलं वाईड यॉर्करचं. निर्धाव चेंडू, धावसंख्या 19. ऑन साईडला बॅटलीप आपण बघितलं तर बॅटलीप खूप मोठी मतं घेतली होती. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट करतो तो करण पाटील. प्रचंड मोठी बॅकलिप घेतो. मागे आपण बघितलं 2 षटकार जे मारले मागच्या षटकामध्ये ते तसेच मारले होते. एकाच रोमध्ये, एकाच ॲक्शनमध्ये, एकाच टप्प्यावरचे चेंडू दोन्ही वेळेला फेकून दिले. तो डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 2 षटकार वसूल केले होते. स्टार्टिंगला रोहित आता मात्र असेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. एक धाव मिळते या चेंडूवर. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. ड्रिंक ब्रेक होईल. 3 षटकाच्या अखेरीस मला सांगतात निलेश गोलतकर धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 21 धावा धावफलकर. करंट रन रेट 7चा आहे. 21 धावा धावफलकर आपण बघतोय. तुम्ही बघतायत म्हणजेच खूप मोठी स्पॉन्सरशिप प्रत्येकाने मात्र दिलेली आहे. त्यामध्ये निश्चित मी सर्वांचं कौतुक करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय श्री राजा म्हात्रे साहेब, त्यानंतर आपण बघतोय सन्माननीय अभिनंदन पाटील ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर सन्माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब, त्यानंतर आपण बघतोय म्हणजेच समीर म्हात्रे, त्याचबरोबर हनुमान म्हात्रे, त्याचबरोबर प्रणित काटे यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. सर्वांचे आभार इथे व्यक्त करतो. प्रशांत भोईर साहेब, दिलीप वजे साहेब, समीर भोईर, त्याचबरोबर प्रथमेश सुर्वे, त्यानंतर श्रीकांत जोशी अर्थातच बडी नावापाड्याचे, त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पॉन्सरशिप, त्याबद्दल सर्वांचे आभार. त्यानंतर दत्ता भोईर, निवृत्ती भंडारी, पिंटू भोईर, सर्वांचे आभार इथे व्यक्त करतो आम्ही. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये बघतोय. येस, तर नक्कीच एक सन्मान आम्ही करणार. हनुमान म्हात्रे यांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते श्रीपद सर इथे उपस्थित आहेत. श्रीपद म्हात्रे सरांचा सन्मान आम्ही करणार. निळजे गावचे त्यांना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. हनुमान म्हात्रे आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करणार आहोत. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल. श्रीपद म्हात्रे सर आपण बघतो 25 वर्ष कॅप्टनची भूमिका सुद्धा त्यांनी बजावली. जय हनुमान क्रिकेट मंडळ निजेसाठी आणि सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका राहिली. निजे संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. आय थिंक नितेश पाटील मला वाटतं आले आहेत. श्रीपद म्हात्रे सरांचा सन्मान होत असताना हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो येऊन त्यांचा सन्मान केला. तो जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रसादजी परब सर यांचा आवाज. थँक्यू नितीन. पुढे आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र काटई संघ फलंदाजी करतोय 21 धावांवर आतापर्यंत बघतोय. धावसंख्या आपण पाहायला मिळते धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगसाठी रोहित जो धाव मैदानाचं चित्र ग्राउंडमध्ये या सामन्याचं चित्र कधीही बदलू शकतो एवढी क्षमता खेळाडूकडे आहे. महत्त्वाची 2 षटकां बघितलं की विजय पवारची कंप्लीट झाली आहे. आता मात्र बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन येतोय. नाव आहे भूषण. भूषणचा पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. राऊंड विकेट, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल पण तो फक्त बघत राहील. त्याच्या समोरून चेंडू स्क्रीनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर षटकार. भूषणचं स्वागत पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ल्याने केलेलं आहे. षटकार मारलाय सीमारेषे बाहेर. आपण बघितलं की स्क्रीनच्या पलीकडे चेंडू पाठवला. धावसंख्या 27. मॅग्निफिसंट बॅटिंग. शॉटमध्ये ताकद होती, शॉटमध्ये कॉन्फिडन्स होता.
प्रभाव होता तो रोहितच्या फलंदाजीचा या शॉटमध्ये. जसं मगाशी मी उल्लेख केला की 2 षटकं अत्यंत महत्त्वाची विजय पवारची कंप्लीट होण्याची मात्र काटे संघ वाट बघत होता, पण त्यामध्ये आपण बघितलं की विजय पवारने एक विकेटसुद्धा काढली. आतापर्यंत 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, 9 धावा खर्च करून एक विकेट काढली आणि तो स्पेल संपल्यानंतर आता मात्र आक्रमणाने उत्तर देत असताना बघतोय रोहित षटकराने त्यामध्ये बघतोय धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या होती ती 27 वर. चला मॅच सुरू करा आडिवली संघ. आपल्या पूर्ण दिवसामध्ये आपल्याला टोटल 9 मॅचेस कव्हर करायचे, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. 2 संघ या स्पर्धेमध्ये ऑलरेडी खार्डी आणि सागाव क्वालिफाय झाले टॉप 3 मध्ये. भूषणचं स्वागत अत्यंत झोकात केलंय, दिमाखात केलंय आणि विश्वासाने तो स्ट्रॉक ऑफर केलाय. एक समोर खेळाडू सेट केलाय दबाव टाकण्यासाठी रोहितवर. भूषणचा पुढचा चेंडू, समोर रोहित. फुल टॉस आहे हा चेंडू. समोर तुम्ही किती खेळाडू उभे करा, डझंट मॅटर. आणि हा शॉट बघतोय तुम्ही रोहितच्या बॅटमधून बॅक टू बॅक 6. बॅक टू बॅक 6. धावसंख्या तब्बल 33 धावा धावफलकावर. अजित बांदकर यांचं आगमन झालंय, जे पोलीसमध्ये कार्यरत सुद्धा आहेत, पोलाड या नावाने ओळखले जातात. आणि येणाऱ्या काळामध्ये आता याच ग्राउंडवर तुम्हाला 1 आणि 2 तारखेला सिंधुदुर्गातली क्रिकेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावर. त्यामुळे त्याची पूर्वतयारी सुद्धा सुरू झालेली आहे. बॅक टू बॅक 6 बाय रोहित. 2 षटकार ठोकलेत, समोर 2 खेळाडू नसून सुद्धा. ओव्हर द विकेट. ट्रॅक चेंज केला, फुलटा चेंडू ऑन साईडला खूप चांगला फ्लूटवर दाखवत असताना फ्लिकचा फटका मात्र पेश केला. बॅट आणि पॅड एकत्र आणलं. लोअर फुलटा चेंडू होता, एक्झिक्यूट केला मिड विकेटमध्ये, जिथे मात्र विजय पवार सज्ज चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 34 धावा आपण बघतोय धावफलकावर. 2 षटकार 1 सिंगल. त्यामुळे चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी रोहितचं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग राऊंडच्या मध्ये करतोय, दबाव टाकण्याचा प्रयत्न. करण पाटील ऑन स्ट्राईक. या श्रेणी त्याने 2 षटकाराचा पत्र मारलेत या इनिंग मध्ये. गोलंदाज प्रभाकरला रिदम मध्ये चुकलाय, पुन्हा आता मागे जावं लागेल. रिलीज पॉईंटच्या वेळी बघितलं की गोलंदाज थोडासा रिदम मध्ये चुकला, त्यामुळे पुन्हा तो मागे जातोय. रिदम चुकला, चांगला चेंडू, चांगला गोलंदाज एखादा रिदम चुकल्यानंतर रिदम चुकल्यावर चुकीचा चेंडू पडू शकतो आणि त्या चुकीच्या चेंडू चांगले फटके, मोठे फटके येऊ शकतात. त्यामुळे गोलंदाज स्वतः तिथे थांबतात. पुढचा चेंडू भूषणचा. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. लास्ट मोमेंटला शॉट चेक केला, व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू म्हणेन. करण पाटील स्ट्राईक एंडला आल्यानंतर एकाच ॲक्शनमध्ये आपण बघितलं की तो चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्याने केला, पण चेंडू स्लोअर वन टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं, बीट केलं चेंडूवर. आणि करण ज्याप्रमाणे बॅटचा फ्लो, जसा मी उल्लेख करतो की बॅकलिफ्ट तो भरपूर घेतो, त्यामुळे तो शॉटचं सिलेक्शन करताना थोडंसं मात्र मागे पडला. दरम्यान एकदा तिथे पूर्ण केली. रोहित पुन्हा स्ट्राईक एंडला पोहोचला, धावसंख्या 35. 4थं षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस आहे, दिशा दिली फक्त, चांगला फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, लॉंगलेला तिथे चेंडू कव्हर करेल, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. जेवढा चांगला फटका तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते लॉंग लेग मध्ये. आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 36 धावा, 36 इन सेकंड लास्ट ओव्हर. 3.5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एक चेंडू या षटकाला शिल्लक आहे. 36 धावा धावफलकार बघायचं. अजूनही 7 चेंडू काटे संघाकडे आहेत आणि 7 चेंडू मध्ये काय टार्गेट ते सेट करणार आडिवली संघाच्या समोर. स्ट्राईक एंडला केपी. चेंज ऑफ पेस होता, पण आता मात्र खूप लवकर पिकअप केलाय. व्हॉट अ शॉट, स्लॉग इट, सीमारेषे बाहेर षटकार. तब्बल 21 धावांचं षटक भूषणचं बघायला मिळालं. षटकाराने सुरुवात झाली आणि षटकारने समाप्ती सुद्धा झाली. 3 षटकार आतापर्यंत या षटकात बघायला मिळाले. महागडं षटक म्हणावं लागेल. 21 धावा, 3 षटकार, 3 सिंगल,
सामन्याला कलाटणी देणार. जसं मगाशी मी उल्लेख केला की रोहित पाटील आणि त्याचबरोबर करण पाटील वाट बघत होते की विजय पवारची षटकं संपल्यानंतर मात्र आता मात्र अटॅक करावा लागेल, प्रहार करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. आणि ते आक्रमण त्यांनी मात्र त्या षटकामध्ये केलं. तब्बल 21 धावा झोडपून काढल्या ते भूषणच्या विरोधात. 3 षटकार मारले आणि धावसंख्या बघते जी धावफलकावर 42. करंट रन रेट 10.50 आहे, 10.5चा आहे. आणि बघायचं तो मेंटेन करायचा असेल निश्चितच या षटकात 10 ते 11 धावा कराव्या लागतील. बोलिंग मार्गावर षटक क्रमांक 5 गोलंदाज घेऊन येतोय करण म्हात्रे. करण भाने ते बोलिंग मार्गवर. समोर सज्ज तो रोहित. एक चांगलं टार्गेट सेट करते. कमीत कमी 17 ते 18 धावा या षटकात हव्यात. ते काटेही संघाला कमीत कमी 60च्या पलीकडचं लक्ष त्यांना ठेवावं लागेल. करण शॉर्ट पिच चेंडू आहे, दिशा दिली चेंडूला आणि काय फटका ऑफर केलाय. वॉट अ शॉट, इम्प्रुव्हायझेशन, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, पॅरल स्ट्रोक, षटकार. गोलंदाजी करताना बघत नाही, पण आता मात्र तो या षटकामध्ये, या इनिंगमध्ये, या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्याच्या विरोधात रोहित कडून आलाय तो षटकार. रोहित पाटील वैयक्तिक खेळतोय 24 वर. मॅग्निफिसंट बॅटिंग. फुल टॉस, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअरली मध्ये जज करतोय. दोन खेळाडू चेंडूच्या जवळ आणि दोन्ही खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय. चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा धावून इथे रोहितने पूर्ण केल्यात. चेंडूची फेक झाली होती, रोहितचं लक्ष नाही त्या ठिकाणी. इव्हन अर्ध्या क्रीज पर्यंत केपी पोहोचला होता. मिस टाइम, फटका. इव्हन झेलची एक नामी संधी त्या ठिकाणी होती. बघूया त्या ठिकाणी काय घडलं. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू बघू शकता. हा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर तुमच्या. मिस टाइम झाला होता त्या ठिकाणी. 2 खेळाडू चेंडूच्या खाली आले, पण दोघांमध्ये कम्युनिकेशन नाही. अजिबात कम्युनिकेशन नव्हतं. लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकलला त्याने, त्या खेळाडूने, आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 50 धावा कंप्लीट. 50 फॉर टीम काटई. 50 धावा धावफलकावर फॉर टीम जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई. पुढचा चेंडू फटका म्हणण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर, भन्नाट चेंडू, अचूक टप्पा. पाय अक्षरशः वर करायला लावला होता. बघू शकता हा चेंडू बॅट 2 पायांच्या मधून निघून जातोय. यॉक केलं होतं पूर्णपणे या चेंडूवर. धावसंख्या 50. करण भाने निर्णायक षटकामध्ये 1 षटकार, 1 डबल, 1 डॉट. आतापर्यंत 8 धावा 3 चेंडू खर्च केले आहेत. धावसंख्या बघतोय जी म्हणजे 50 धावा धावफलक. अजूनही 3 चेंडू या इनिंग मधले शेष आहेत, शिल्लक आहेत. पुढील चेंडू फुल टॉस आहे. मिस टाइम आहे. पुन्हा दशक दूरवर येतोय. चेंडूच्या खाली विजय पवार आहे, त्या ठिकाणी चूक होणार नाहीये. विजयने एक सुरेख झेल टिपलाय. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. त्याच्या विरोधात मात्र खूप मोठा फटका षटकार मारला होता. याच रोहितने त्याचीच विकेट काढली आहे. समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. आणि आपण बघितलं की सुमित पाटील बॅटिंगसाठी येतोय मैदानावर. सुमित आलेला नवीन फलंदाज मैदानावर काटे संघासाठी. मैदानावर आपण बघतोय ते दुर्वरित 2 चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज होत आहे. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. करण पुढचा चेंडू घेऊन सुमित समोर. रिदम पुन्हा चुकल्या गोलंदाजाचा. पुन्हा मागे जावं लागेल. विजेत्या संघांमध्ये लगेचच सामना सुरू केला जाईल WTC स्पोर्टवर. तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, बघायचं या ठिकाणी स्लोरवनची गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. चेंडूवर पूर्णपणे मिस केलं फलंदाजाला आणि त्या मुमेंटला बघतोय की हा चेंडू सरळ जातोय तो म्हणजेच मागे. तोपर्यंत पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र निश्चितच धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या पोहोचेल ती 51 वर. बघायचं आता निर्णायक चेंडू खेळण्यासाठी करण पाटील स्वतः सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला. इव्हन स्लोअर चेंडू सुद्धा मात्र चांगले तो फटकावतो हे बघायला मिळालं. भूषणच्या विरोधात त्याने मात्र मारला एक अद्वितीय फटका असा बघितला आपण षटकार. आता या षटकातला करणचा शेवटचा चेंडू. स्ट्राइक एंडला केपी.
खोदून काढलाय, समोर उचललाय, चेंडू जाईल सरळ स्क्रीनच्या बाजूने सीमारेषेच्या बाहेरच. षटकार, गुड शॉट. वीरनाथ म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. यापुढे वळूया दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे मात्र 58 धावसंख्येचा पाठलाग आता आडिवली संघाला करायचा आहे. शेवटच्या टप्प्यात का होईना पण चांगली बॅटिंग आपण बघितली. 26 धावांची एक अप्रतिम खेळी रोहित पाटीलची बघायला मिळाली. त्यानंतर करणने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. आपण बघितलं करणने आपल्या बॅटमधून षटकार मारले, ते एकूण 4 26 धावांची खेळी त्याची सुद्धा बघायला मिळाली. 2 फलंदाजांनी मात्र कॉन्ट्रीब्यूट खूप चांगलं केलं. वैयक्तिक 26 धावा रोहित आणि करण पाटीलने कुठल्या मैदानावर चांगला परफॉर्म केला आपल्या बॅटमधून. दोघांनी कुठल्या त्या 26 धावांना त्याच्या जोरावर बघतो की धावसंख्या कुठली गेली, म्हणजे धावफलकावर म्हणजे 57-58चं लक्ष ठेवलंय आडोली संघासमोर. बघायचं 58 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया या सत्रामध्ये. आवाज तो कॉमेंट्री बॉक्समधून धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतील, ते म्हणजेच आडोली संघ आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील म्हणजे मित्र. ऐकूया नितीन काळांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी परब सर. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नितेश पाटील आणि करण भाने. आणि पहिले षटक बघायचे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाकडनं कोण येतोय. जयनमान क्रिकेट संघ निजे संघाचे संघनायक नितेश पाटील यांचे आगमन झाले. त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल, लक्षात घ्या. विनर विनर. त्यानंतर जय वागेश्वर देसाई आणि जयनमान निजे. संदीप फुटाणे येतात. सँडी संदीप फुटाणे. पहिलं षटक. पहिलाच बॉल फुलटॉस. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
वाणे यांच्याकडनं 500 रुपये. संदीप फुटाण्याचं पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय करणने सिक्सर. पाण्याच्या बॅक टू बॅक 2 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार. आडवली संघाचा कोणताही फलंदाज मारतोय तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राईज, 500 रुपयाचं माफ करा. अजून एक षटकारला तर नक्कीच रोहन इथे स्वागत. रोहन चांगली स्कोरिंग आपण पाहिली होती. श्रद्धांजली चषक 4 दिवस गावदेव गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित स्पर्धा. मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमचे स्कोररने खूप चांगली भूमिका. सँडी रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, एक सिंगल. काल ज्यांनी या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था केली ते राजा मात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज सर्व टीम्सलाही जेवणाची व्यवस्था आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं. जेवणाची व्यवस्था जर्मन क्रीडा मंडळ निजेनी परंपरा सुरू केली. मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आणि त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. संदीप, सँडी, मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील. महेश बानेकडून एक चांगलं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राईज. महेश बाने आपण आला असेल तर या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरून आपण सामना एन्जॉय करायचंय. महेशजी भाने अडिवली, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 13 धावा धापल कधी लागलेत. सुरुवात चांगली केली कारण की लक्ष 58 धावांचे, 58 धावांचा पाठलाग करत असताना अडिवली संघ. ऑन साइडला खेळायचं होतं. रोहित कडनं चूक झाली. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 14 वरती आपल्याला पाहायला मिळते. उत्तर स्विचच्या विरुद्ध 50 धावा अडिवली संघाने चेस केल्या होत्या. डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. करण मानेच्या बॅट मधून आलाय षटकार. सर्व आपण बघतो. दीपेशजी म्हात्रे साहेब जुलनुबीच्या श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक सुद्धा दीपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली होती. स्थायी समिती सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आताचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स आल्या. 18 बॉलमध्ये आता 38 करायचे. त्या मॅच मध्ये अजूनही अडिवली टीमला. काल तर खरं तर रात्रभरामध्ये उशिरा संघ खेळला, मात्र त्यामुळे मला वाटतं नवीन बहाणे नाही आहेत. खेळूंची थोडीशी दमखम असते. ज्यावेळी खेळाडू आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळायचे कधी ते काही खेळाडूंना बऱ्याच वेळा काही फारसा फायदा नसतो, मात्र आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी
ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. मोठा फॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव मिळाली रोहित पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या 21. 58 धावांचा पाठलाग करत असताना आडिवली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. करण भाणे या सीझन मध्ये भन्नाट मध्ये फॉर्म मध्ये काही स्पर्धा मिस केल्या. नक्कीच त्याच्या पिताश्रींचं निधन झालं. हा चेंडू रिव्हर्स खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विजय पवार थोडेसे मागे थांबलेत. काल मॅच खेचली होती खाडीच्या विरुद्ध. बॉलिंग थोडीशी खराब झाली काल. निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले. आमचे मोठा गावचे लेजेंड्स मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून आणि प्रथमेश सुर्वे यांचे आगमन झाले. या आपलं हार्दिक स्वागत. टॉस बॉक्स मध्ये आपण मध्ये निलेश म्हात्रे आणि गणेश भोईर दोन लेजंड्स यांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगली संकल्पना मोठा गाव क्रिकेट संघ च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे करणला थोडंसं शांत ठेवलंय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. करणला एक सिंगल मिळेल. धावसंख्या 22. 58 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहितने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. P1 मध्ये धावा आल्या होत्या. P2 मध्ये इथे फटका चांगला आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. उखार नव्हता फर्स्ट इनिंग मध्ये. षटकार 7 आले होते. चांगला बॉल होता. गोलंदाजी चांगली झाली रोहितची या ओव्हर मध्ये. मात्र फिल्डिंगची साथ मिळाली. थर्डमॅन थोडासा क्रॉस होता. फक्त आणि फक्त 6 धावा दिलेत. पहिल्या षटकात 20. निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले. प्रथमेश सुर्वे येत आहेत. लोकांचे आम्ही मनपूर्वक आणि सरशी स्वागत करतोय. 2 षटकात 26 धावा झालेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हॅलो. तर व्यासपीठावर लिजेंडरी खेळाडू मोठा गावचे महेंद्र म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे या गावदेवी मोठा गाव चषकामध्ये. हे निलेश म्हात्रे आपण बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 26 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 20. या षटकात 6. 32 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज करण पाटील येत आहेत. चेंडू 32. चला सामना स्पीडअप करायचा. 18 चेंडू 32 धावांची गरज. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल भारतातील सर्वात मोठी स्पर्धा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहत आहेत. प्रमोदजी रतन पाटील, माजी आमदार रमेशजी रतन पाटील असतील, विनोदजी रतन पाटील ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आणि विजय रतन पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यात. कमिंग सून. गोलंदाज करण. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल वेगवान होता. उत्तर नाहीये करणकडे. करणने करणला बीट केलंय. डॉट बॉल. 17 चेंडू मध्ये अजूनही 32 करायचे त्या मॅच मध्ये. 17 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे. मॅच ऑन. मागची पहिली मॅच रंगतदार झाली होती कोपर विरुद्ध हेडूटने बी. मात्र धीरजने काय बॅटिंग केली. 45 धावा वैयक्तिक धीरज पाटीलने कुठल्या. बऱ्याचशा मॅचेस त्यांनी सांगितलं माझा फॉर्म थोडासा हरपला होता. केसरच्या स्पर्धेत फक्त बॅटिंग केली. नाही पाहिजे. तुमच्याकडे चुका होतात ना त्या मान्यही करणं गरजेचं असं धीरजने सांगितलं. बऱ्याचशा स्पर्धा आल्या. बॅटिंग चांगली झाली नाहीये. काही फलंदाज असेही सांगतात मी एकटा काय करू. तुम्ही सलामीला येता. तुमच्याकडे जिम्मेदारी असते. एकट्याने खेळ होतही नाहीये. मात्र 11 खेळाडूंचा खेळ आहे सागिक.
हलक्या हाताने घेत आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रतीक तिथे आहेत. एक सिंगल मिळाली आहे. बॅकअपला थोडेसे उशीर आले. धावसंख्या 28 वरती आपल्याला पाहायला मिळते. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 झालेत. 30 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. काटेही संघ आहे, कधी तो पलटवार करेल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. करण पुन्हा बीट झाले. डॉट बॉल. नितेश हेच सांगतायत की हा चेंडू लॉंग ऑन तू खेळू शकला असता. प्रत्येक वेळी रिव्हर्स फटक्यामध्ये धावा मिळतील असं नाहीये. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. विकेट एकही गमावली नाहीये, हे प्लस पॉइंट आहे. 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज दबाव होता करण वरती, कारण काही बॉल डॉट आले आणि त्यानंतर विकेट गमावी लागली. आता स्वतःवरती तो नाराज आहे. पहिला धक्का लागला आडिवलीला 28 वरती. तेरा चेंडू 30. सामना होता कुठे, आता सामना आला कुठे. विकेट जरी 9 असतील हातामध्ये, धावा जास्त राहिलेत. बघायचे विजय पवार आहेत. विजय पवारची पॉवर नेहमीच तुम्ही पाहिली आहे. मग ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल. करण नाही विसरून चालणार नाहीये. करणनी चांगली गोलंदाजी मला आठवते SSC ट्रॉफी मध्ये याच काटेई संघाने वाकलन संघाला पराभूत केलं होतं. काय गोलंदाजी राहिली होती. संदीप फुटाणे त्याच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, राज पाटील असतील, करणने चांगली गोलंदाजी केली होती. 13 बॉल 30. रोहितला विसरून चालणार नाहीये. अपील 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 स्ट्रॉंग आहे. लेग बाईस. रोहितचं अपील स्ट्रॉंग होतं. चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय पाहणं गरजेचं असेल. नक्कीच मात्र करणने अपील केलं होतं. नक्कीच बघा रोहितने चेक केलं. रोहितने त्यालाही माहिती आता कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असावं. नक्कीच साईड अँगल कॅमेराने तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर आहे. योग्य डिसिजन आहे निरंजन सावंत. 12 बॉल 29 या मॅच मध्ये करायचे आहेत. पलटवार चांगला केलाय. पहिल्या षटकात सँडीने 20 दिल्या होत्या, रोहितने 6 दिल्या आणि करणने 3च धावा दिल्यात. 1 विकेट. 12 बॉल 29. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. मोठा गावातील कोण वरिष्ठ नागरिक किंवा वरिष्ठ व्यक्तिमत्व इथे आले असेल किंवा प्रेक्षक कुठे असतील तर विनंती आहे आयोजकांच्या की आपण येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. मोठ्या गावातील कोणी इथे मात्र गावातील नागरिक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती इथे असतील त्यांनी आपण विनंती आहे की आपण येऊन मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. नक्की जुनी डोंबिवलीचे आमचे कोणी मान्यवर असतील, ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवली, कोपर, मोठा गाव जे संघ खेळत आहेत, अडिवली, काटई. 12 बॉल मध्ये आता 29 करायचे आहेत. विजय पवार जोपर्यंत मैदानात आहेत. रोहित लेक्समच्या बाहेर होता. पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. 12 बॉल मध्ये 28 करायचे. 30 धावा झाल्यात. 28 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. रोहितने या मॅच मध्ये धावा बनवल्या. शेवटला करण पाटीलने धावा बनवल्या. वाईट बॉल आलाय पहिला. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे. 28 रोहित. विकेट मिळेल का? आता मॅच झेल सुटलाय की मॅच सुटली आहे काटेई संघाकडनं? काय घडलं एक्झॅक्ट?
काल वाडेकर संघाने विजय पवारचा झेल सोडला. मॅच सोडावी लागली वाडेकरला. स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं. 11 बॉल आता. अकरा बॉल 26. चांगला बॉल होता. काय घडलंय मैदानात? संदीप फुटाणेकडनं झालेली चूक. धाबा 4 मिळतील विजय पवारच्या खात्यात. आणि अशा चुका जर केल्या तर विजय पवार येतो. त्याची पॉवर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 10 चेंडू आता 22 करायचे आहेत. झेल सुटलाय विजय पवारचा लॉंग ऑफला. त्यानंतर मिड विकेटला चौकार सुटलाय संदीप फुटाणेकडनं. चुका करतोय काटाई संघ या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. एक धाव इथे मिळाली आहे. नितेश पाडले सुद्धा चांगला फलंदाज आहे, त्यामुळे स्ट्राईक त्यांनी ठेवली आहे. 9 चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. विजय पवार जोपर्यंत मैदानात आहेत ते सामना कधी टर्न करतील इतकी क्षमता, इतकी ताकद विजय पवारकडे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. विजय पावलेला मारला त्यांनी षटकार. उडपी प्रीमियर लीग परदेशात जाऊन ती स्पर्धा सुद्धा गाजवली. त्यामुळे चर्चेत असतो विजय नेहमी. YSCC डोंबिवली या संघाने सातत्याने चांगलं क्रिकेट. मकर संग्रह ट्रॉफी गाजवली होती ज्यावेळी बाईक मिळाली होती. नारायणची स्पर्धा असेल, MB ट्रॉफी असेल, चर्चेत असतात. इथे सिंगल मिळाली आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 38 झालेत. 8 बॉल 20 बघायचे. विजय पवार, महेश बाणे यांच्याकडे बॅक टू बॅक 2 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार चौकारांचीच गरज तर आहे आणि यासाठी पारितोषिक लावलं जातं. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं जातं महेश बाणे यांच्या माध्यमातून. चांगला बॉल होता. रोहितला कमी नाहीये. जरी विजय पवार हे नाव मोठं आहे मात्र रोहित पाटीलने चांगल्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे. SSC ट्रॉफी मध्ये मला आठवते केतन म्हात्रेलाही त्यांनी शांत ठेवलं होतं आणि मॅच काटेने जिंकली होती. 7 बॉल 20 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. सामना थोडासा कठीण होत चाललाय. इथे चेंडू हवेत आहे. आता रोहित झेल खाली आहे. चूक होणार नाहीये आणि त्यानंतर आनंद तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय पवारची खेळी समाप्त. एक झेल ड्रॉप त्याचा झाला होता. त्यानंतर आलेला चौकार मिस फिल्डिंगचा. प्रथम आलेत प्रथम पाटील. सहा चेंडू 20 धावांची गरज. असं म्हटलं तर सोन्याची चमक आणि आगरी लोकांची धमक नेहमीच चर्चेत असते. 6 बॉल 20 या मॅच मध्ये करायचे आहेत. 2 विकेट गेलेत. 38 वरती पलटवार केलाय रोहितने आणि आता प्रथम पाटीलला इन्व्हाइट केलंय शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. राजदीप आहेत. 5 बॉल 19. पहिल्या इनिंग मध्ये काटेचे 3 विकेट गेल्या होत्या. आडवीच्या विकेट गेले 2. गोविंद म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत.
मॅच रंगली आता. आता कल्पेश भाणेलाही विसरून चालला नाही, तोही एक चांगला बॅटर आहे. नितेश चांगला बॅटर आहे. दोन चांगले बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 5-19 आहेत. 18 चालत आहेत विकेट न गमावता. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. प्रथम गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हाई चेंडू चांगला होता. लॉंग ऑनला खेळत आहेत. दुसऱ्यांदा राजदीप चौधरीकडे चेंडू गेलाय. 2 धावा मिळालेत. चार चेंडू 17-16 चालतायत. एखादा चौकार एखादा षटकार कल्पेशला ठोकावं लागेल. सिंगल डबलने दबाव निर्माण होईल अडिवलीवरती. इथे बॅटची कडाक, फलंदाज बाद होईल. आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. टॉस अडिवलीने जिंकलाय. त्या 3 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 16 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो मैदानामध्ये अडिवली संघ. मात्र काय गोलंदाजी करत असताना प्रथम पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. संदीप फुटाण्याच्या त्यानंतर काय पलटवार केलाय. टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. राजमात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं आम्ही एष्ट्यांचं पूजन केलं. त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली. आणि एक यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहतायत. सध्या चर्चा आहे मोठागाव चषक 2025. तीन चेंडू 17 धाबा 16 चालतायत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करा, यश मिळेल. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय प्रतीकच्या फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करत असताना. प्रतीक बद्दल सांगायचं झालं तर करिअरची पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आईगाव घेसरच्या स्पर्धेत काटई संघासाठी. प्रथम ऑन साइडला टर्न केलंय. करण पाटील तिथे. 1 धाव मिळाली. मॅच 2 बॉल मध्ये 16. या मॅचचा टर्निंग पॉइंट काय तर करणच्या तिसऱ्या षटकात 3 धावा. या टर्निंग पॉइंट काय असेल तर रोहितने दुसऱ्या षटकात 6 आणि चौथ्या षटकात आपण पाहिलं तर विजय पवारची विकेट. त्यामुळे सामना सुरू टर्न होत चाललाय. चला हेडूटने बी कॅप्टन लालचंद भंडारी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. यानंतर लगेचच मॅच होईल. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी विरुद्ध यातून विजेता. 2 लिगल डिलिव्हरी काटई संघ दुसऱ्या फेरीत जाईल. एखादा चमत्कारच आधी ते वाचू शकतो अडिवली टीमला. प्रथम काय बॉल टाकलेत प्रथमने या मॅच मध्ये. राहुल चौधरी झेल खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना. आता 1 बॉल मध्ये 16 कंपल्सरी करायचे आहेत टीम अडिवलीला. अडिवली टीम असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यानंतर हा सामना सहज जिंकेल. त्याच टीमला आता 1 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. काय पलटवार टीमने. फटका चांगला आहे. दीपक भाडे उशिरा आले. शेवट जरूर गोड केलाय. मात्र 9 धावांनी हा सामना गमावा लागलाय. विजय पवार आपल्यासाठी 1000 रुपये. महेश भाडे यांच्या आणि करण भाणे आपल्यासाठी 500. O2 प्रसाद सर. हॅलो. योगी भाणे विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर आपण बघतो की प्रथमेश सुर्वे जे आमच्या स्पर्धेमध्ये पुरस्कार त्याच्या भूमिकेत आहेत आणि मी प्रथमेश सुर्वे यांचा सन्मानित होईल. मी महेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश सुर्वे याचा सन्मानित करायचा आहे.